आणि गेली 20-22 वर्ष मी या ट्रेकिंग क्षेत्रामध्ये आहे। बरेच लोकांना प्रोत्साहन दिले, त्यातला आवर्जून सांगण्याचा विजयने ते मनावर घेतलं आणि ट्रेक चालू केला आणि असेच मित्रमंडळी जमा करून आपापलं ट्रेक करतात। नाव विजय राणीम, राहणार कल्याण। पहिला हाजुरीत राहायचो, सगळ्यांना माहिती आहे। किल्ल्यांची आवड पहिल्यापासून होती, पण ह्या क्षेत्रात 2014 पासून आलो। जो आपली संस्था म्हणजे आपली जी तारीख आहे इस्टॅब्लिशमेंटची ती 2014ची, कारण आम्ही ॲक्च्युली त्या दिवसापासून या क्षेत्रात आलो। किल्ले ते फिरत होतो आणि या क्षेत्रात येण्यासाठी महत्त्वाचा जो पैलूच म्हणतो मी त्याला, तर मिलिंद सर होते। त्यांनी एक म्हणजे आम्हाला वाट अक्षरशः चोखून सांगितले की असं असं जायचं असतं, हे फॅक्ट असतात, तुम्हाला काय करायचं असतं, काय नाही करायचं असतं, हे सगळं सांगितलं। त्यामुळे आम्ही या क्षेत्रात आलो। आज तुम्ही सगळे इथे जमलात, एक एक करून असे करून अजून थोडे वाढून दे, अजून मोठा ग्रुप होऊन दे, अजून जास्तीत जास्त ट्रेक करू आपण। दादा, मी सचिन जांभळदारे। तर आम्ही जेव्हा ट्रेकिंगचं माझं इंट्रोडक्शन झालं हे विजूमुळे, आणि आम्ही पहिलेपासूनचे मित्र। असं उन्हाळ भटकन आमच्या नॉर्मली चालू होत्या, डोंगर दऱ्यांमध्ये नव्हत्या। तर अचानक एके दिवशी विजयने मला सांगितलं की असं असं आपण जाऊया, तर असं असं असतं आपण जाऊया। मग ते असं ध्यानीमानी कधी नव्हतं, पण जेव्हा हा घेऊन गेला तेव्हा डोंगरदऱ्या माहीत पडल्या। त्याच्यानंतर त्याच्या मागे काम करणारे लोक, त्याच्यासाठी झटणारे गोष्टी काय असतं काय नाही, किती दुर्गम भाग आहे, कसे लोक राहतात, आपली ही मंडळी कशी राहतात, कशा गोष्टी असतात, त्या सर्व गोष्टींमध्ये इंटरेस्ट वाढत गेला। इन शॉर्ट, रवींद्र पाटील, मला गड किल्ल्यांचं सगळी माहिती विजय राणी यांनी दिलेली आहे। मग तेव्हापासून तू सुरुवात केली? आपण दोघांनी एकत्र सुरुवात केली थोडक्यात। माझं नाव मनोज गुरव। मी तसं म्हटलं तर लहानपणापासूनच आमची जंगलात फिरण्याची आवड आहे। म्हणजे आमचं गावच असं आहे की चारी बाजूनी जंगल आहे, त्यामुळे लहानपणापासूनच आम्ही जंगलामध्ये फिरतो, त्यामुळे इतका हे नव्हतं। ट्रेकिंग मी 2017-18 पासून स्टार्ट केलेली आहे आणि आतापर्यंत जवळपास 80 किल्ले झालेले आहेत। प्रशांत शांताराम, मला पण आवड विजयमुळे झालेली होती। मी त्याच्याबरोबर कामाला होतो, तर मला त्यांनी एकदा घेऊन गेला, नंतर मग मी यायला लागलो तो कंटिन्यू। ओके, धन्यवाद। माझं नाव दिनेश मदन शेलार, माझा हा पहिलाच ट्रेक आहे, मला काय एवढं फारसं माहित नाही। पण याची तुझी कसा कनेक्ट झाला तू? मी फोन करून सांगितलेलं की कधी हरिश्चंद्रगडला जाशील तर मला सांग म्हणून। ओके, म्हणजे विजूशी कनेक्ट झाला तो। ओके, तुझं नाव वैभव जाधव आहे, मी राहणार धाराशिवचा आहे। मला ही ट्रेकिंगची खूप आवड निर्माण झालेली होती, पण त्याची सुरुवात मला भेटत नव्हती। त्याची सुरुवात आमची करून दिली आमच्या मामांनी, श्री सचिन जांभळदारे यांनी, आणि त्यांचे प्रिय मित्र विजय राणीम सर यांनी। त्यांचे खूप सारे किल्ले चढून वगैरे झालेले आहेत बस। आणि माझाही हा दुसरा-तिसरा किल्ला आहे जो मी चढणार आहे आता। व्हेरी गुड। माझं नाव नितीन जांभळदारे, मी ठाण्यामध्ये राहतो आणि ट्रेकिंगसाठी मी माझ्या भावाबरोबर आणि विजय राणी यांच्यावरच येतो दरवेळेस। हा माझा 7वा किंवा 8वा ट्रेक असेल, तर खूपच मजा येते, त्यासाठी आम्ही इथे येतो। माझं नाव ज्योती सचिन जांभळदारे, मी ठाण्याला राहते। मला ट्रेकिंगची आवड माझ्या नवऱ्यामुळे लागली आणि त्यांचे मित्र विजयमुळे, आणि 2018 पासून ट्रेकिंग करते। मी शिल्पा कृष्णा बाने, राहणार गोरेगाव। पहिल्यापासूनच महाराजांबद्दल खूप ऐकलंय, त्यांची ख्याती आहे, त्यामुळे त्यांचा एक मोठा सन्मान आहे माझ्या मनामध्ये। आणि ओळख तशी बघायची झाली तर ओळख माझा मित्र म्हणजे संदेश, आणि त्याचा मित्र म्हणजे विजय राणी, त्यामुळे त्यांच्यामुळेच मी आता ह्या ट्रेकिंगच्या क्षेत्रात उतरले। क्षेत्र नाही म्हणू शकत, पण एक आवड आहे। त्यामुळे पहिला किल्ला रायगड, त्यानंतर हा सेकंड हरिश्चंद्रगड। सो थँक्यू। हे थांबा ना, मनीषला बोलू तरी। माझा 4था ते 5वा ट्रेक असेल, आणि तो 40च्या पार मी विजय आणि त्याची टीम रवी आणि संदेश यांच्याबरोबर केलेले सर्व ट्रेक। हा माझा मुलगा हा फर्स्ट टाइम आलाय, मला पण यायची इच्छा होती। तुला आवडतं ट्रेकिंग करायला? हा सर। तुला नाव काय? तुझी आवड कशी निर्माण झाली ट्रेकिंग करण्यासाठीची? तुला केव्हा वाटलं की आपण जायला पाहिजे? पप्पा बोलले तेव्हा, पप्पांचे फोटोज बघून तुला आवडलं? युट्यूबवर ओके, युट्यूब पण बघतो। दादा?
माझं नाव राजीव झा आहे. थर्ड ट्रेक अँड आय हॅव लॉट ऑफ रिस्पेक्ट फॉर छत्रपती शिवाजी महाराज. ओके. So I'm being inspired from him, and this is my third trek. I got this trek information from Milan sir and Vijay. ओके. We are colleagues in same office. ओके. माझं नाव संदेश जाधव, मी राहतो विरारला. हे ट्रेकिंगची आम्हाला माहिती. आणि विरार शहर आहे. विरार शहरला राहतो मी. विरार गाव नाही आहे, विरार शहर आहे. विरार शहरमध्ये राहतो मी. आम्हाला ट्रेकिंगची आवड ही मिलिंद सरांपासून झाली. त्यानंतर आम्हाला सर्व ट्रेकिंगचं माहिती विजय राणे यांच्याकडून झाली. त्यामुळे आम्हाला ट्रेकिंगची आवड सुरू झाली आणि आतापर्यंत माझे 10 ते 12 किल्ले झाले. व्हेरी गुड. 11 आणि एक बोनस 12 आणि 12 किल्ल्या 12 किल्ले, 1 डझन किल्ल्याचा. हा, पार्टी. पहिला रायगड, दुसरा पण रायगड, तिसरा पण रायगड, चौथा पण रायगड, अशी करून 12 रायगड आणि हा 13वा हरिश्चंद्रगड. पुढचा तर आहे राजा हरिश्चंद्रगड. तर अशा पावनभूमीमध्ये आपण पाय ठेवतोय. सर्वप्रथम आपल्याला ग्रुप लीडर नेमायचा आहे. ॲज अ व्हॉलेंटियर म्हणून कोण ग्रुप लीडर म्हणून नाव पुढे घेऊ शकता. 2 ग्रुप लीडर, जसं मी बोललो, एक फ्रंट ग्रुप लीडर असणार, एक बॅक लीडर. तर कोणाला नावं द्यायची आहेत का? बॅक साठी मी. फिक्स आहे. बॅक साठी मी किंवा मिलिंद सर असू. ओके. फ्रंटला कोण राहणार? संदेश मधुकर जाधव. ठीक आहे ना. संदेश फ्रंट लीडर आहे आणि बॅक लीडर म्हणून मन्या काही मनाने मिले. जबाबदारी आम्ही घेतो. मनोज आणि संदेश लीड करतील. रवी, प्रशांत, आपण रेग्युलर ट्रेकर मध्ये राहायचंय, गॅप ठेवून 4-4 जणांच्या गॅप मध्ये राहा. कोण जास्त गॅप ठेवून राहणार नाही याची काळजी घ्या आणि इकडे तिकडे कोण जाणार कोणाला नाही याची वाटलं प्रत्येकाने काळजी घ्या. थकवा जाणवतोय की सगळ्यांनी थांबायचं. काय लाजू नका. आम्ही पण त्या फेज मधून गेलेलो आहे. जर वाटलं थांबा, पॉज घ्या, थांबा, विश्रांती घ्या आणि चालायला ये. आणि फोटो काढताना सांगा एकमेकांना की मी फोटो काढतोय, थांबलोय किंवा मी थांबले. डायरेक्ट जाऊन फोटो काढायला जाऊ नका. मधमाशा, इकडे तिकडे दगड मारणं, माकड आला तर त्याला चितावणं, असलं काही करू नका, नाहीतर ते अटॅक करतील आपल्यावर. शक्यतो गवतातून चालणं वगैरे ते करू नका, कारण खाज वगैरे असतात. आपल्या आई वडिलांची पुण्याई आहे म्हणून काही लोक आस्तिक असतील, नास्तिक असतील, देवाला मानतात, मानत असतील, मानत नसतील, पण असं एक बिलीव आहे की मी देवाला मानत नाही किंवा मी कोणाला मानत नाही तरी पण माझं वाईट नाही झालंय. पण वाईट याच्यासाठी नाही झालंय कारण तुमच्या आई वडिलांनी, तुमच्या अगोदरच्या पिढीने काहीतरी करून ठेवलंय, त्याची फळं, चांगली फळं तुम्हाला मिळतात. मग तुमच्या नंतरच्या पिढीला, जशी ही यंग पिढी आहे, त्यांच्यासाठी तुम्हाला करून ठेवायचं आहे. हे एवढं लक्षात ठेवा, बाकी काही नाही. थँक्यू सर. थँक्यू सर. आपल्या किल्ल्याला ट्रेकिंग, कुठल्याही आपण किल्ल्याला ट्रेकिंग करताना त्याचा पहिला नतमस्तक होतो, त्याच्यानंतरच आपण ट्रेक चालू करतो. त्याप्रमाणे आता हरिश्चंद्रला सुद्धा आपण नतमस्तक व्हायचं आणि त्याच्या अंगाखांद्यावर आनंदाने नांदण्यासाठी त्याला विनंती करायची आणि आनंदाने सगळ्यांनी जाऊन परत सुखरूप परत यायचे. त्यासाठी त्याला साकडं घालायचं. भरपूर फोटो काढा. मी तर म्हणेन भरपूर फोटो काढा. मेमरीज असल्या पाहिजे, कारण मेमरीज तुम्हाला तुमच्या पडत्या काळामध्ये साथ देणार आहे. म्हणून जितके फोटो चांगले फोटो काढता येतील काढा, अवश्य काढा. काही जण रेस्ट्रिक्ट करतात की हे करायचं नाही, ते करायचं. मी आवर्जून सांगेन की तुमच्या मेमरीज तुम्ही जमा करा. तुमचा पाऊल पुन्हा इथे राहायला पाहिजे. बाकी काय, कचरा, प्लास्टिक, शक्यतो प्लास्टिकचा वापर कमी करा. आणि चॉकलेट जरी खाल्लं तर त्याचा रॅपर खिशातून परत आणायचा. तिथला कचरा उचलायला नाही जमला ठीक आहे, पण आपण कचरा करायचा ही आपली जबाबदारी आहे. ठीक आहे.
सैर सह्याद्रीची. सैर सह्याद्री ग्रुप तर्फे आता या वर्षीपासून आपण एक नवीन प्रथा चालू करतोय की ज्या ट्रेकला येणारे जे होतकरू नवीन आपले मावळे आहेत त्यांना त्यांचा उत्साह वाढावा याच्यासाठी आपण एक घराघर पुस्तक ग्रंथ या नावाने आपण एक संकल्पना चालू करतोय. ट्रेकमध्ये चांगल्या पद्धतीने नियमाचं पालन करून आणि वेळेचं भान राखून ज्यांनी आणि उत्तम कामगिरी केलेली आहे अशा एका मावळ्याला आपण पुस्तक रूपाने एक भेट देणार आहोत आणि हे प्रत्येक ट्रेकला ही प्रथा चालू राहणार आहे. आणि हे पुस्तक सैर सह्याद्रीच्या वाचनालयाच्या मध्ये ते राहील. पुस्तक विजेता ते पुस्तक प्रत्येकाला वाचनासाठी उपलब्ध करून देऊ शकतो. त्या कालांतराने आपली 100 पुस्तकं सैर सह्याद्रीची व्हावी ही अपेक्षा करून मी या वेळेचा घोषित करतो. हा छोटा मावळा. अरे वा, बरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवा. त्याच्या वडिलांचं पण कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी घेऊन आलेलं आहे आवर्जून त्याला. आणि दोघांनी या पुस्तकाचं ग्रहण करावं. आपले मावळे मावळे यांना वा, खूप सुंदर, खूप सुंदर. नाही ते मी कॅलिग्राफी वरून देईन त्याला. आणि आजची तारीख टाकायची म्हणजे आजच्या तारखेला आपण त्याला ते दिलं. छान. याचा हेतू एवढाच आहे की बुक बँक तयार व्हावी, त्याच्याने पुस्तकं जमा होतील, वाचतील. ते सर मधमाशा तुझ्या मागे लागल्या होत्या ना आणि बिलीचा हात नेऊन घुसतील काय. दिनेश तुला कसं वाटलं? रात्री पण सहज त्याला बोललो एकदा तिथं जाऊया एकदा आणि तो लगेच तयार झाला. तो जो कोकण कड्याचा 2 वेळेसचा एक्सपिरियन्स आहे ना तो एकदम बढिया आहे. स्वर्ग आहे ते, त्याचं नाव आहे ना कोकण कड्यापेक्षा स्वर्ग कडा ठेवलं तर बढिया. व्हेरी गुड. आम्हाला पण अनुभवायला भेटला असं दुसऱ्यांदा, पण काही समाजकंटकांमुळे माझ्याकडे कॅमेरा तुम्ही. बरं राजू, तेरे को कैसा लगा ट्रेक के बारे में बोल दो. बहुत अच्छा था. अरेंजमेंट्स एंड साथ में सब कोऑर्डिनेशन था. ओवरऑल बहुत अच्छा एक्सपीरियंस था. थैंक यू एंड ऑल द मेंबर्स उन्होंने ऑर्गेनाइज किया और मैनेज किया सारे. पुढचा नंबर शिल्पा. माझी इच्छाच होती हरिश्चंद्रगड बघण्याची आणि ती पूर्ण झाली आणि खूप छान वाटतं. सुरुवातीला वाटलं मी आता धडपडणार, मी काय वरती पोहोचू शकत नाही, पण हरिश्चंद्रगडाचा माझा सेकंड उलटी 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 उभी राहा. जरा जागा दे मला. मोबाईल जरा बोल ना, काय प्रॉब्लेम नाही. उभं राहून जरा जरा ओरडून बोल. ये इकडे. इकडे बघून बोल. ये पण ते ओळखू शकतात. हरिश्चंद्रगडाचा सेकंड ट्रेक होता. तो खूप मस्त झाला. जेवण वगैरे राहण्याची सोय एकदम मस्त होती. फक्त मी शिरा कोणाला दिला नाही, ते सर्वांना वाईट वाटतंय. नेक्स्ट टाइम मी स्वतः शिरा बनवून आणेल आणि सर्वांनी आलं पाहिजे. व्हेरी गुड. धन्यवाद. माझ्यासाठी हा दुसऱ्यांदा आहे हरिश्चंद्रगड आणि माझ्यासाठी खास आकर्षण होतं की अनुभवी ट्रेकर बिलिंग सर. हो हो, यायचं होतं व्हेरी गुड. आणि विजू नेहमी त्यांची तारीफ करायचा आणि त्याप्रमाणे त्यांनी मस्त आपल्याला एन्जॉय येस येस येस. आणि गाईड पण खूप छान केलं. गायडन्स पण मस्त होतं. त्यामुळे खूप म्हणजे खूपच मजा आली. खूप मजा. हा पण सर्वांना धन्यवाद बोल असं वाटतंय कारण शिवमशी पण सगळ्यांनी सारखीच काळजी घेतली, त्याबद्दल पण सगळ्यांचा धन्यवाद. वेलकम वेलकम. ओव्हरऑल शिवामध्ये तो गुण आहे. कदाचित वडील म्हणून तो तुझ्याकडून सुटला गेला असेल असं मला वाटतं, पण त्याची मेमरी खूप शार्प आहे. कारण आम्ही त्याला जातेवेळी ज्या इन्स्ट्रक्शन दिलेला मधमाशीच्या पोळ्याबद्दल किंवा तो आवाज करू नये किंवा त्या कशा अटॅक करू शकतात हे त्यांनी परतीच्या वेळी आवर्जून लक्षात ठेवलेलं आहे. जेव्हा त्याला मी
लिंबू सरबताची बाटली दिली, तेव्हा ती बाटली त्यांनी लगेच बॅगेत टाकायला सांगितली का आता तिथे पुढे माकड आहेत आणि ते अटॅक करू शकतात. तर त्याची मेमरी शार्प आहे मेमरी खूप शार्प आहे. आणि लोकेशनवर त्याची पकड चांगली आहे की कुठल्या लोकेशनवर काय होऊ शकतं किंवा रिपिटेशन त्या डोक्यात बरोबर राहते. आणि हा खूप चांगला गुण आहे. तो